नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. वरळीत भाजप आणि ठाकरे यांची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूर अधिवेशनाला राहणार उपस्थित. नागपुरात आमदारांचीही घेणार उद्धव ठाकरे बैठक. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानींच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती. तेजवानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. देवेंद्र फडणवीस भाजपबरोबर इतर पक्षही चालवतात. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. निवडणुकीनंतर सगळं विसरून जायचं असतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. रशिया आणि भारतात ऊर्जा संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवहार होणार. नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजीच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. ओम स्वस्तिक प्रमाणे हाताचा पंजा एक चिन्ह. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळ यांचं राजकीय वस्त्रहरण झालं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. राज्य सरकारला आज 1 वर्ष पूर्ण. 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वानखडे स्टेडियमवर घेतला होता शपथविधी. राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका. खासदार अमोल कोल्हेंना इंडिगो विमान सेवेचा फटका. 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3.5 तासांनी रद्द. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच. खासदार अमोल कोल्हे यांचा संताप. दिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 7,000 पोलीस तैनात. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत नागपुरात असणार हिवाळी अधिवेशन. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून निवडणूक संचालन समितीची घोषणा. राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, किरीट सोमय्या यांच्यासह 144 जणांना समितीत स्थान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी विशेष निमंत्रित सदस्य. विनोद तावडे, पियुष गोयल यांनाही संचालन समितीत संधी. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं लोकसभेत आश्वासन. कर्जमाफी संदर्भात सभागृहात बोलू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. सर्वसामान्य जनता महायुती बरोबर आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल तेजवानीला 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात. वसंत मोरे, रुपेश मोरे दोघांनाही मिळाला एबी फॉर्म. पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त. पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.